दिल्लीत नीट आणि बेरोजगारीवरून रणसंग्राम, जंतर मंतरवर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। चलो संसद मोर्चाने हादरली राजधानी। आंदोलकांना रोखण्यासाठी 5000 जवान आणि 25 बटालियन तैनात। जंतर मंतरवर राडा, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा। जंतर मंतर ही फक्त झाकी, अख्खी दिल्ली बाकी। अभिजित दिपके यांचा प्रशासनाला थेट इशारा। नीट यूजी परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपर लीक आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून आज देशाची राजधानी दिल्ली अक्षरशः पेटून उठली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर मंतरवरून निघालेल्या चलो संसद मोर्चा दरम्यान आंदोलक, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये भीषण चकमक उडाली आहे। सोनम वांगचुक यांचे उपोषण, पोलिसांचा लाठीचार्ज, संसदेत उडालेला गदारोळ आणि सरकारकडून चर्चेसाठी पुढे आलेला हात, या सर्व घडामोडींचे ताजे आणि सविस्तर अपडेट्स पाहूयात सविस्तर। नीट यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपर लीक प्रकरणे आणि देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत चलो संसद मोर्चाची हाक दिली। या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवी दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते। जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला। मात्र आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अमानुष लाठीचार्ज केला। या लाठी हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देणारे प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते। वांगचुक यांनी रुग्णालयातूनच प्रशासनाला पत्र लिहून आपली प्रकृती स्थिर असल्याने आपल्याला संसद चलो मोर्चात सहभागी होण्यासाठी सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे। तसेच केंद्र सरकारने नीट पेपर फुटीची जबाबदारी घ्यावी आणि संसदेत यावर उत्तरदायित्व निश्चित करण्याचे आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली। दुसरीकडे सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी पोलिसांच्या कारवाईला उघड अपहरण असे संबोधत सरकारवर गंभीर आरोप केले। तसेच जंतर मंतर परिसरात पोलिसांनीच आंदोलकांना बदनाम करण्यासाठी दगडांनी भरलेला ट्रक आणि नादुरुस्त कार आणून ठेवल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे। दिल्लीतील या प्रचंड तणावाचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले। राज्यसभा आणि लोकसभेत विरोधकांनी जंतर मंतरवरील लाठीचार्ज आणि नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकार बळाचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबत आहे असा घणाघाती आरोप केलाय। या गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करावं लागलंय। याशिवाय समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव, इकरा हसन, प्रिया सरोज आणि धर्मेंद्र यादव यांच्यासह अनेक खासदारांनी संसदेवर थेट जंतर मंतरकडे पायी मार्च काढत आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला। सरकार तरुणांचे ऐकण्याऐवजी त्यांच्यावर लाठ्या चालवत आहे अशी खरमरीत टीका डिंपल यादव यांनी केली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्र सरकारकडून अखेर संवादाची पावले उचलण्यात आली आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत चर्चेसाठी सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष राका यांचे एक प्रतिनिधी मंडळ रवाना झाले। आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र सरकारने आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा अशी भूमिका सीजेपीने मांडली आहे। सध्या दिल्लीच्या सीमांवर कडक नाकेबंदी असून 15 सुरक्षा झोन, 25 बटालियन आणि 5000हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत। देशातील लाखांवर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला हा मुद्दा आता अत्यंत संवेदनशील वळणावर पोहोचलाय। एका बाजूला रस्त्यावर उतरलेला तरुण आणि त्यांच्यावर होणारा लाठीचार्ज, तर दुसऱ्या बाजूला संसदेतील गदारोळ आणि आता सुरू झालेली वाटाघाटीची प्रक्रिया। सरकार आणि सीजेपी प्रतिनिधी मंडळाच्या या बैठकीत नक्की काय तोडगा निघतो आणि सोनम वांगचुक आपले उपोषण मागे घेतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।